हॅलो, मुग्धा फाटक. मी मुग्धा फाटक आहे, मुख्याध्यापक आहे मी. मुग्धा फाटक कुठून आणलीत? आधी बोलायला नीट शिका, मग फोन करा. ठेवा फोन. कुठे जायचं? कुठे? ऐका ना, तुम्हाला दोघांना सरांनी बोलवलंय, प्रिन्सिपल सरांनी. त्यांच्याशी नीट बोला, ते खूप कडक आहेत. अबे राहू दे ना कडक. त्याला काय होतं? त्याला आपण लिमलेटच्या गोळ्या नाही तर पोंगे देऊ. अहो ते काय लहान आहेत काय? आई सांग ना. काय बोलताय तुम्ही? अबे काय होतं? गप्पा बसा तुम्ही. त्यांना असं अत्तर परफ्यूम वगैरे आवडतं का? काहीतरी एक बॉटल देऊया त्यांना. अरे अरे हे मस्त आहे. नाही, त्यांना कशाचीच आवड नाही. ते साधं हसत सुद्धा नाहीत. एवढं पण हसत नाहीत ते. हा असं कसं? काहीतरी आवडत असेल ना, काहीतरी. हा. हा त्यांना ना संगीताची खूप आवड आहे. म्हणजे कोणीतरी मोठे संगीतकार आहेत, पंचमदा असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांची गाणी गात असतात सारखे ते. पंचमदा. खरं तर पंचम दुने 10 पाहिजे होते ना. नाही म्हणजे पंचमैकी पंचम दुने 10 बाबा असं. तुम्ही गप्पा बसाव. काय बोल? तुमचा आणि संगीताचा काहीतरी संबंध आहे का? गाणं म्हणू आपण. घागर नळा लाव आणि पप्पी दे पारूला. 2 गाणी सोडून संगीताची काही संबंध नाही. मला कळलंय आज जाऊन काय बोलायचं. दोघही गप्पा बसा. खास करून नाही, काहीही संगीताबद्दल बोलू नका. मी बघेन सगळं. कळलं? चला मग आता. चल 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 चालणार आहे. सर, हॅलो सर. सर नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. सर कसे आहे तुम्ही? अरे वा. सर सर हे दत्तूचे बाबा, ती दत्तूची आई, मी दत्तू. नाही मी दत्तू, हे दत्तूचे बाबा आणि ती दत्तूची आई आहे भाऊ. सॉरी, ते तुम्हाला पाहिलं ना सर, कॉन्फिडन्स असा टपकन पडला खाली. कॉन्फिडन्स नाही, पंच पडला. ओव्हर कॉन्फिडन्स मुळे पंच पडला. नाही तसा तो लिखाणातच पडला होता. लिखाणात चांगला. लिखाणात चांगलाच होता तो पंच. टोकदार होता, टोकदार. तुम्ही त्याच्यावर बसलात आणि दुमडलं टोक त्याचं. आता त्याच्यात अडकू नका. गेला तो गेला. Yes, sir. आता हा अडकलाय म्हणून पुढे जास्त एनर्जी लावून माती होईल सगळी. ते चाललंय ते व्यवस्थित आहे. तर तुम्ही दत्तूचे आई वडील. तू पण आई वडील आहेस दत्तूचे? चल हो हो करतो. इकडे ये, इकडे ये. जा रे जा रे. तुम्हाला माहिती का इकडे मी तुम्हाला का बोलवलंय ते? हो, आमचा दत्तू थोडा मस्तीखोर आहे. थोडा थोडा मस्तीखोर. थोडा म्हणजे एवढासा असतो. त्याला द्वार मुलं म्हणतात. हा मस्ती करतो. हा मस्ती करतो, मस्ती करतो. रोज त्याच्या कंप्लेंट्स असतात. आजपर्यंत तुम्हाला बोलवलेलं होतं? नाही. हा? तो इतर मुलींच्या स्कर्ट्सला च्युइंगम लावतो, शिक्षकांना खडू फेकून मारतो. तुम्हाला बोलवलेलं होतं? मी सगळं सहन केलं. परवा मात्र त्यांनी हद्द पार केली. काय केलं? MHJ स्कूल आहे आमची, त्यांचे ट्रस्टी आहेत. त्यांचा असा पुतळा आहे माहिती ना? खाली. हा, खाली गेटवर असा हा. वर करून. त्यांच्या नाकात थोडासा खड्डा आहे. त्यात त्यांनी चिखल टाकला आणि नंतर धने पेरले. दुसऱ्या दिवशी कोथिंबिरी बाहेर आल्या. इन्स्पेक्शनला लोक आली होती मॅनेजमेंटची. त्यांना काय दिसलं? नाकातून कोथिंबिरी बाहेर आल्या. नाही सर, जे पेरान ते उगवेन की नाही सर? खरं सांगा. म्हणजे त्यानं धने पेरले तर कोथंबीर आली का नाही? मी शेतकरी आहे. मी जेव्हा केळं पेरतो तेव्हा टोमॅटो येतो का बाहेर? नाही. आता पुढच्या टायमाला त्यानं समजा कांदा पेरला तर कांद्याची पात येईन ना सर बाहेर. रे, नाकात धने पेरल्यावर कोथिंबीर बाहेर होते ह्याच्यावर मला ऑब्जेक्शन नाहीये. मग? ते ट्रस्टिंगच्या पुतळ्याच्या नाकात का घातलं ह्याच्यावर मला ऑब्जेक्शन आहे. सॉरी. अरे, मॅनेजमेंटने केवढा झापलाय माहितीये मला. सर काढायला निघाले होते हो मला. हातापाय पडलं आयुष्यात. वाजवेन ना अशी. आयुष्यात कुणाच्या मी हातापाय पडलेलो नाही. ह्याच्यामुळे पडायला लागलं म्हणून याला मी काढून टाकलेलं आहे शाळेतून. आउट. एवढं सांगायला बोलवलं. आउट. नाही, सर, सर, ऐका ना, नाही, सर, sorry. please. नाही सर, ऐका. नाही. नाही, माफी मागतो आम्ही. असं करू नका. आम्हाला लाज वाटते त्याच्या वागण्याची. खरंच सांगते. खरं आहे सर, खरं आहे. आम्ही माफी मागतो सर, तुमची विषयच ही नाही. कुठली माफी आहे? मिशीला बेल देत. कुठली बॉडी लँग्वेज आहे हे? माफी मागते. कुठली बॉडी लँग्वेज आहे? त्यांची सवय. तुम्ही गप्प बस. सवय आहे त्यांची. सॉरी सर. सर, आम्हाला मान्य आहे आमचा मुलगा चुकलाय. आम्ही माफी मागतो सर. आम्ही हे बघा
माफी पत्र लिहून आणलंय सर. त्याची काय गरज नाही, त्याला काढलेलं आहे. सॉरी. असं नका करू सर. फक्त अपॉलॉजी एक्सेप्टेड असं लिहून सही करा ना सर, नाही तर त्या वर्ग शिक्षिका वर्गात घेणार नाहीत. आयुष्याचा प्रश्न आहे मुलाच्या. हे प्लीज बघा, मी काय करू शकतो? नाही सर, प्लीज प्लीज. सर सर प्लीज सर. हे बघा, मग तुम्हाला असं वाटतंय का मी खूप निष्ठुर आहे, मला याच्या आयुष्याचं काहीच पडलेलं नाही असं वाटतं का? पण ह्याची हीच लायकी आहे, लक्षात घ्या तुम्ही. सर नाही करेल. नाही, मी दुर्लक्ष केलं असतं. मी दुर्लक्ष हे घ्या, हे मी काय करू शकत नाही. मी दुर्लक्ष केलं असतं त्याच्याकडे, हे नाकातून कोथिंबीर वगैरे दुर्लक्ष केलं असतं. काल काल तो जे वागलाय, काल आपली सराव परीक्षा होती शाळेत, एकच विद्यार्थी आहे जो आलेला नाहीये. तो गैरहजर होता. का गैरहजर होता? लग्नाला गेला होता. लग्नाला गेला होता. लग्न गेल्या आठवड्यात होतं ना हो. हा. काय बोलत नाही हो, गेल्या आठवड्यात होतं लग्न, काल नव्हतं. काल 4 जानेवारी होतं ना. मग 4 जानेवारी यायचं नाही? 26 जानेवारी शिफ्ट झालं 4 जानेवारी. ऐकून तर घ्या ना, सांगू नका. 4 जानेवारीला पंचमदांची पुण्यतिथी असते ना. पंचमदांची पुण्यतिथी. मला काय करायचंय? पंचमदांची पुण्यतिथी 4 जानेवारीला. त्या चष्मा. होय. 4 जानेवारीला पंचमदांची पुण्यतिथी तुमच्या घरी तुम्ही साजरी करता? डू यू रिअली मीन दॅट? हो हो, म्हणजे तुम्हाला वाटेल की काय कारण आहे, पण आमच्यासाठी खूप मोठं आहे सर ते. पंचमदांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करतो आम्ही म्हणजे आमच्या. पंचमदांची दरवर्षी तुम्ही. ओ माय गॉड, मला हो माय गॉड, मला इतकं बरं वाटलंय तुम्हाला सांगू. मी अगदी म्हणजे ट्रेनमध्ये शिरल्यावर विंडो सीट मिळाल्यावर कसं वाटतं तसं ह्या क्षणात. पण हे थँक्यू सर. वा, थँक्यू. घबरे तू. मला प्रचंड आनंद झालेला आहे. आम्ही खूप मोठे, पूर्ण फॅमिली खूप मोठे फॅन आहे. काय सांगता काय? हो हो हो. तुम्ही पण फॅन आहात का? हा? मी भक्त आहे. हो. मी पंचमदांचा भक्त आहे. अरे मला इतकं बरं वाटलंय. 2 पंचमदांचे फॅन एकत्र भेटल्यावर कसं होईल मला सांगूच शकत नाही. वा 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 बरं वा वाटलं. सर, मी पण लहानपणापासून काय राबवटा म्हणजे काहीच काय. वा 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 वा, क्या बात आहे. म्हणजे शाळेच्या दप्तरात आहे ना पुस्तक नसायचे, हा. चंपकदा असायचे. चंपक म्हणजे ते चंपक लहान मुलांचं मॅगझिन असायचं तुमचं? पंचमदा म्हणायचं होतं त्यांना. पंचमदा नाही, ते नाही. चंपक नाही नाही चंपक नाही म्हणाले. नाही, पंचमदांची पंचमदांच्या गाण्याची ती पुस्तकं त्यांच्या बॅगेत असायची ना, ते म्हणतायत. अच्छा 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 अच्छा. पंचमदा. हा, अरे वा, पंचमदांची. बसा 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 तुम्ही, बसा, बसा. have a seat. असे फार आनंद fan झाला, आहे. फार आनंद झाला तुम्हाला. तुम्हाला सांगू, मला ना असं मनापासून वाटतं की पंचमदांसारखा संगीतकार आजपर्यंत भारतात जन्माला आलाच नाहीये. चूक. हा? जगात जन्माला आलेलं नाही. हे करेक्ट वाक्य आहे. जगात जगात. आमच्या घरी काल लग्न होतं ना. अगं, एक मिनिट. काल लग्न होतं मग? काल पुण्यतिथी होते म्हणालात ना? गेल्या आठवड्यात म्हंटल. आमच्या घरी गेल्या आठवड्यात लग्न होतं ना, तर संगीतला ना सगळी पंचमदांची गाणी. काय सांगताय का? फक्त पंचमदा रात्रभर पंचमदा. असायचे. लग्न कुणाचं होतं? यांच्या काकाच्या भावाच्या मामाच्या भाच्याचा मुलगा. एक मिनिट, परत सांगा जरा. हे कुणाचं लग्न होतं? सांग. यांच्या काकाच्या मामाच्या भाच्याच्या भावाचा मुलगा. यात पंचमदा दंडलेले आहेत, काय? लपले आहेत. म्हणजे काकाच्या भावाच्या भाच्याच्या भाच्याचा मुलगा. हे बघ, मला म्युझिक सापडलं त्याच्यातून. बचना आहे हसनोच्या आधी. भा, 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 भा. मुलगा. भाच्याच्या भावाच्या भाच्याच्या भावाचा मुलगा. ग्रेट सर तुझे. बापरे. अरे बापरे, काय बरं वाटलं. मला टेन्शनच गेलो सगळं. तुम्हाला सांगू, पंचमदा गेलेले नाहीयेत. नाही गेलेत म्हणून आम्ही पुण्यतिथी करतो दरवर्षी. हे असं नका ना बोलू तुम्ही. काहीतरी मी वेगळं ठरवून बोलतोय ना. मला वेळ द्या ना पंच टाकायला. माझं वाक्य असं होतं, पंचमदा गेलेलं नाही आहेत, शरीराने गेले आहेत, पण गाण्यांनी अजरामर राहिलेले आहेत. वा. सॉरी हो खरे. चिंगारी कोई भड़के तो सावनों से बुझाए. आहा, चराचरात आहे तो. हृदयात मनात आहे. तुम्हाला काय सांगू आहे. सर, तुम्ही बस मला ते पाणी आण रे, पाणी आण. सर, सर पाणी हा. तोंडावर मारू का? तोंडात नका मारू, मेकअप जाईल. पाणी घ्या सर, पाणी. पंचमदांच्या प्रेमापोटी पंचप्राण गेले असते हो सर. हळू, सावकाश. मला हेच सांगायचं होतं की आपला सामान्य माणसांना अशी धाप लागते हो. त्यांनी वनटक दिलाय पंचमदांनी. काय काय करायचं हो त्याचं. आणि ते बुड्ढा मिलग्यामधलं गाणं
रात कली एक ख्वाब में आई और गले का शाबा शाबा मेरे मेरे तेरे वा शाबा शाबा मोठा मिल गया मोठा मिल गया. अरे पंजाबी गाणं तुम्ही पंजाबी वाजवताय असं गाणं किती तराला येते. सॉरी सॉरी नका वाजवू तुम्ही. सॉरी. घराचं दार सोडल्यास आयुष्यात काही वाजवू नका सांगून ठेवते तुम्हाला. रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. आहा मजरू सुलतानपूरचे शब्द आहेत. आणि पिक्चर कुठला हा? आता मी सांगितलं पिक्चर कुठला. बुड्ढा मर गया. तुझा बापाचा बुड्ढा मर गया. सर मी अरे बुड्ढा मिल गया ना बुड्ढा तू निघ ना काढलं ना तुला का सर चाललंय? नका निघा, निघा. सर 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 नका सर 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 एवढं पंचमदांचं ते गाणं काय मस्त आहे ना. माय गॉड ते गाणं ना मी एकांतात असताना तेच ऐकतो आम्ही. ते कुठलं गाणं आहे ते. गाणं कुठलं आहे ते गाणं तरी सांगा ना कुठलं ते. ते तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा. तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा. आंधी काय यार आंधी माहितीये की नाही. हो गावठी आणि बॉयलर. सर 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 लहान आहे सर तो. लहान आहे तो. सर प्लीज सर मी माफी मागतो. सर, तुला ना असे दोन तुकडे करेन एकावर एक आपटेन आणि ऑमलेट करेन तुझं. सॉरी. आंधी आंधी म्हणजे अंडी अंडी सांगतोस तू अंडीचं सांगतोस मला. सर आंधी चित्रपट आहे चित्रपट तू निघ रे. सर पंचमदांचं काय योगदान आहे चित्रपट सृष्टीत मला हो. म्हणजे पंचमदानचं योगदान तुम्हाला सांगतो. म्हणजे पंचमदानना तुम्ही वेगळं करा पोकळी निर्माण होईल तिकडे. एवढी जबरदस्त काय हो सही करायची ते काय हे अपोलॉजी पंचमदानचं योगदान फार मोठं होतं तुम्हाला. हो, सर. हे नेक्स्ट टाइम नाही करायची मस्ती. यात तर सही करतोय हा. ते पण ह्या फॅन आहेत म्हणून सही करतोय. काय पंचमदा वाचायचा कळलं का गाणी ऐकायची त्यांची. हा करेल. नीट आहे अभ्यास करायचा. हो सर. आणि मोठं व्हायचं मोठं व्हायचं मोठं होऊन काय व्हायचं पंचमदान सारखं व्हायचं. हा नाटक त्या कोथिंबीर पेरत नाही शिरायचं. हा. उद्या तुला कोथिंबीर पेऱ्या असं म्हटलं तर आवडेल का. नाही. त्यापेक्षा मिरच्या पेरायच्या हा. आपल्या बागेत पंचमदान सारख्या. बागेत तुम्हाला माहित नाही काय तुम्हाला माहित नाही. नाही. अहो त्यांना सवय होय. त्यांचं घर होतं ना त्या घराच्या अंगणात त्याच्या गार्डन मध्ये त्यांनी 200 प्रकारच्या विविध मिरच्या पेरलेल्या होत्या त्यांनी. रे मिरच्या हा. 200 सर सर एक सांगू. हा मिरची पेरणारा माणूस गाणी काय गोड बनवायचा ना पण. या तुमच्या वाक्यासाठी डबल सलाम. काय वाक्य आहे? काय या वाक्यासाठी काही पण सर. काय करू सांगा. सही करतो सही करतो नीट आहे अभ्यास करायचा. हो सर. विसरायचं नाही. हा? छान छान अभ्यास मोठं व्हायचं. हो हो हो. मोठं व्हायचं तर तुल कंचमदानची शपथ आहे. काय म्हणू कुणाची शपथ आहे. कंचमदानची शपथ आहे बुवा. ऐकलं नाही का? परत एकदा सांगू कंचमदा. निघायतून आउट फ्रॉम हिअर. हा माणूस कशाला इकडे. हा माणूस का आला इकडे. तुम्हीच पालकांना बोलवलंय मग. मी पालक बोलवला होता. शेपू कशाला आणला. इथे बसतो. हा बेचव शेपू आणला कशाला इकडे. मी इथे बसतो सर. पंचमदा कंचमदा म्हणता 3 वेळा म्हणा. पंचमदा 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 3 वेळा म्हणा. पंचमदा म्हणा. पंचमदा पंचमदा पंचमदा. विसरायचं नाही. लक्षात आलं. पंचमदा म्हणायचं. एकदा म्हण पंचमदा. पंचमदा. पंचमदांचं खरं नाव काय. हो पंचमदांचं खरं नाव पंचमदा. किती सोपं वाजवे. प्रश्नाचं उत्तर तू प्रश्नच लिहितोस. पंचमदांचं नाव काय सांग मला. खरं नाव काय सांग. माहिती असायला पाहिजे त्याला नाहीतर निघ मग. नाही, नाही, लाज वाटली पाहिजे. सांग. पंचमदा. हा. पंकज चक्रधर मधुबाला दामले. हे मधुबाला काय आईचे नाव काय होय. सर ते महाराष्ट्रात निघालंय ना आईचं नाव लावायचं बुवा. हे कालपासून निघालं. हे कधीच आहे पण काही वाटेल तर काय तुम्हाला. अरे लाजा वाटला पाहिजे रे तुम्हाला. पंचमदा माहित नाही. जगताय कशाला. उडी मारा दरीत जाऊन तुम्ही. आरडी माहिती आरडी ऐकलंस. माहिती माहिती सर त्याला माहिती आहे. त्याला माहिती. अरे परवा जाऊन आपण ते बँकेत केली नाही का त्या नावाची. ती बँकेची आरडी. ती आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट.
मी म्हणतो ते आरडी राहुल देव बर्मन हे त्यांचं नाव. अच्छा. राहुल देव बर्मन, त्यांना पंचम असं नाव का पडलं? कारण ते कॉमेडीत पंचम चांगले टाकायचे बा. अरे, निघ इथून. ओढ तिकडे मागे जाऊन. डस्टर ठेवतो तुमच्या मागे सर, डस्टर नाही, ठेवतो. नाही, नाही, मी गच्चूमच बसतो ना, सर. मी काही Useless. मी बोलत पंचमदा जे होते त्यांना पंचम नाव का पडलं? ते लहानपणी पंचम मध्ये रडायचे. सारे ग म प मध्ये रडायचे, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव पंचम ठेवलं. लक्षात आलं? त्यांचे वडील कोण? वडील बाबा पंचम. त्या गालाचा असा वेलक्रो खेचन ना करकन खेचू वेलक्रो. सर 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 लहान आहे सर. लहान आहे. पंचम त्यांचे वडील बाबा पंचम. लहान आहे, सर. आर डी बर्मन यांचे वडील एस डी बर्मन होते. लक्षात आलं का? हिला हाकला रे, ह्याला नाही, नकोय नाही, तो. मेरा कुछ सामान, कसं आहे ते गाणं? तुम्हारे पास. मेरा कुछ सामान अच्छा. तुम्हारे पास पड़ा है. इजाजत इजाजत आहे की नाही? अशी गंमत असते बाबा त्यांची. तुला सांगू, आर डी बर्मनची गाणी, सगळी गाणी याला समोर दुधाची उपमा दिली तर हे गाणं म्हणजे दुधावरची साय. हा. बोललाय सर, बापरे सर तुम्ही. कमाल कमाल कमाल. अरे हो, सही करतो सही करतो. मस्ती करायची नाही. हा, सही करते आता. हा ऐकेल तो. हा, हो, ऐकलं ऐकलं. नाहीतर मग काय? इस मोड़ पे जाते हैं कुछ सुस्त कदम रसते, कुछ तेज कदम राहे. पत्थर की चमेली को रिश्तों के दरिंदों. निघ रे तू, बाहेर चला, घरी, तुझ्या घरी. घराला बसला इकडे. अरे तू रे करायला लावतोय. तुझ्या बापाने आणले पत्थरची चमेली. शिशोंको दरिंदो, तू दरिंदो आहेस मेल्या. पत्थर की चमेली शिशोंको दरिंदो काय वाटेल ते म्हणतोय. मला येत नाही ना. अरे गप बस मग. नाही का स्किट मध्ये डायलॉग काय फरक पडतो? अरे कुणाची गाणी म्हणतोय, कुणाची गाणी चुकतोय ह्याचा विचार कर. अरे कोण होते ते? अरे पंचमदा होती पंचमदा. जगातल्या कोणत्याही गोष्टीतून ते संगीत बाहेर काढायचे. घड्याळाची टिकटिक, रेल्वेचा आवाज, टांग्याचा आवाज, एवढंच काय असे कांगवा घ्यायचे आणि याच्यावरून म्युझिक काढायचे. टिंग टिंग ग्लासवर वाजवायचे. टिंग 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 टांग असं वाजवायचे ते. अरे हे एवढे मोठे थोर संगीतकार होते की ज्यांची गाणी लोकप्रिय झालीच, पण त्यांचं बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा लोकप्रिय झालं. लक्षात राहिलं? अरे चल धन्नो एवढं म्हटल्यावर नंतरच्या तबल्याचा आवाज येतो की नाही कानात मला सांगा. खरंच सर येतोच. अरे हे गंमत आहे बाबा. ये है पंचमदा. सिग्नेचर सिग्नेचर करणार आहे. त्यांची सिग्नेचर ट्यून माहिती का? हो, सिग्नेचर ट्यून नावाचा प्रकार माहितीये का? हा का? सत्ते पे सत्ता मध्ये घारे डोळ्यांचा अमिताभ बच्चन आल्यानंतर ते जे आहे ना, ही सिग्नेचर ट्यून कशी तयार झाली? कशी? अँटनी पिंटो नावाची एक त्यांची गायिका होती. डबिंग सुरू होतं, तिचा आवाज बसला म्हणून ती सरांना म्हणाली, आर डी बर्मन सर मी गुळण्या करून येते. तो गुळण्यांचा आवाज आहे हा. त्यांनी वापरला या गाण्यात. हा का? हे होते पंचमदा. अरे शोले मध्ये बच्चन साहेब असे बसलेले असतात, त्यांच्या हातात माऊथ ऑर्गन असतो आणि समोर जया बहादुरी संध्याकाळच्या वेळेला एक एक दिवा बंद करत असते. हा. आणि त्यावेळेला ते माऊथ ऑर्गन घेऊन काय वाजवतात? काय वाजवतो? सर सर अरे ते, त्याच्यात काय problem? हो सर, वाजवत नाही. पावडर लावली हो तुम्ही तोंडाला. हे हरकत नाही, हे महत्वाचं नाहीये. पण हे होते पंचमदा. अरे जॅझ म्हणू नका, पॉप म्हणू नका, भजन म्हणू नका, क्लासिकल म्हणू नका, कोणतंही गाणं घ्या, कोणताही जॉनर घ्या, वा. एकच नाव असायचं पंचमदा. ए बाबा सही करतोय मी. हा? आता असं करायचं नाही. पंचमदा वाचायचे, माहिती घ्यायची, गाणी ऐकायची, अभ्यास करायचा, टेन्शन पंचमदा ऐकायचे. हा नीट. चलो रेडी? सर थँक्यू थँक्यू सर. सॉरी आम्ही अभ्यास करू हो हो आणि त्यांना शिकवू सगळं. हो हो हो. हे बघा पंचमदा म्हणून सही करणार होतो.
येस आणा सर इकडे. येस सर थँक्यू 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 चल अरे नमस्कार कर ना सरांना येडे चाल चाल हा, बस एवढा नको करू. चल. जा सर 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 खूप आभार वा नाही. गैरच आभार वा तुमचे ना आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला नाही, असं- पण चमचम काकांच्या पुण्यतिथीच्या तुम्हाला शुभेच्छा बरं का चमचम काका चमचम काका चला पळा इकडे. पळा पळा सर सर